बोर्डवरती पाहायला गेलं तर एक धाव पाहायला मिळते, एक फलंदाज माघारी परतल्यानंतर. स्लोअर वन चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस मिड विकेटला फटका फसतोय, झेल घेण्याची संधी. परंतु यावेळेस जर पाहायला गेलं तर एक साधं सोपं झेल सुटलं जाते. काहीसं जीवनदान मिळते. फलंदाज संजय नाईक याला लोअर फुल टॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका झाला आणि मिड विकेटला पाहायला गेलं तर एक साधं सोपं झेल सुटल्यानंतर सिंगल कंप्लीट झाले आणि सांघिक धावफलक परावर्तित झाले. 2 या आकड्यावरती या धावफलकावरती पाहायला मिळतंय. 2 रन लॉस ऑफ 1 विकेट. या धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना सातरी क्रिकेटर संघ. यास मात्र सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाला काहीसा मात्र हा चेंडू मात्र अडवून धरणारा पाहायला मिळतोय, निशब्द करणारा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आमच्या गुड तालिकेत केली गेली आणि या निर्धाव चेंडूने पहिलं पॉवर प्लेचं षटक काहीसा भेदक मारा मैदानात शैलेश या गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. अंतरिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. सांघिक धावफलक 2 धाव्या धावफलकावर. यावेळेस मात्र स्लोअर वन चेंडू, परंतु उजव्या डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर निघणारा चेंडू, वळण घेणारा चेंडू पाहायला मिळतो. पंचांचा इशारा स्पेस चेंडूचा एक अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावफलक हे 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. महत्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान काहीसं मोठ्या धावसंख्येपासून रोखून धरलंय. स्लोअर वन चेंडू, पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका, शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक या स्क्रीनवर आणि कोणतीही चूक न करता फलंदाज यावेळेस जर पाहायला गेला तर प्रजेश नाईक उर्फ विकी नाईक हा माघारी परततोय. दुसरा धक्का बसतोय. सलामीचा दुसरा फलंदाज डगआउटचा शिकार बनतोय. सांघिक धावफलक 3 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर मैदानात संदीप कुडेकर पाहायला मिळतोय. संजय नाईक याची साथ देण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज हुकमे एक्के ज्यांच्यावरती आशा अपेक्षा कर्णधाराने वर्तवल्या होत्या ते दोन्ही फलंदाज माघारी परतले स्वस्तात, परंतु मधल्या पिळीतील 2 फलंदाज संजय नाईक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती संदीप हा फलंदाज पाहायला मिळतोय. यास मात्र वेगवान गतीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, मिडऑफला फटका, परंतु कोणतीही धाव नाही. अंतिम चेंडूवरती पहिलं षटक भेदक मारा पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि बऱ्याच वेळा स्लोअर वन चेंडूचा देखील वापर केला गेला. गोलंदाज शैलेश याच्याकडून 2 सफलता आणि फक्त 3 धावा खर्च करत असताना एक भेदक मारा पहिल्या षटकादरम्यान अकस्मात मडगाव क्रिकेट संघाचा गोलंदाज शैलेश याच्या माध्यमातून पाहायला मिळते. टॉस विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, कर्णधाराचा काहीसा विश्वास आपल्या गोलंदाजावरती पाहायला मिळाला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण घेत असताना पाहायला गेलं तर शैलेशाचा भेदक मारा फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 सफलता प्राप्त केले आणि दुसऱ्या षटकादरम्यान जर पाहायला गेलं तर विराज हा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन विराज हा गोलंदाज पाहायला मिळतोय. एक बेस्ट ऑलराऊंडर, फलंदाजी देखील चांगली पद्धतीने करतोय. मागच्या वर्षी देखील बहारदार फटकेबाजी या मैदानावरती केली होती विराजच्या फलंदाजाने, परंतु यावेळेस पाहायला गेलं तर गोलंदाजीत दुसरं षटक घेऊन अकस्मात मडगाव क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती संजय नाईक हा बॅटर. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर संजय नाईक यांचं झेल सोडलं गेलं, परंतु त्यानंतर जर स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होतील. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल, कारण डेपमधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती संजय नाईक यांच्या बॅटमधून आणि 1 या धावसंख्येने सांघिक धावफलक हे बऱ्याच वेळानंतर परावर्तित होते. धावफलकावरती 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 रन लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावफलक 4 या आकड्यावरती. यावेळेस मात्र लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाज संदीप याचा, परंतु तो प्रयत्न काहीसा अपुरा ठरला जातो, कारण गोल्डन स्पॉटवर मधल्या यष्टीवरती चेंडू पडल्यानंतर काहीसा वळण घेतोय, उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर वळण घेतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. निर्धाव चेंडूची समाप्ती. दुसरं षटक प्रगतीपथावर.
मिस टायमिंग फटका, चेंडू बऱ्याच वेळ हवेत, ऑन साईडला फटका, डीप लॉंग ऑनला. आणि यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कोणतीही चूक न करत असताना सुंदर जजमेंट आणि मात्र एक सेफ हँडल पकडले जाते. संदीप फलंदाज हा देखील माघारी परततोय. तिसरा धक्का बसतोय सातारा क्रिकेटर संघाला. धावफलक 4 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानात संजित हा पावले टाकतोय. नवीन फलंदाजची वर्णी ही स्ट्रायकिंग एंडवरती असेल. नवीन फलंदाज संजय नाईक यांची साथ देण्यासाठी आतापर्यंत पाहायला गेलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न हा तिन्ही फलंदाजाचा पाहायला मिळाला, परंतु अचूक टप्प्याची धारदार गोलंदाजी काहीशी कारणीभूत ठरते प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला बाद होण्यास. अचूक टप्प्याची गोलंदाजी ही पहिल्या षटकादरम्यान शैलेश याच्याकडून पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर दुसऱ्या षटकादरम्यान ती निरंतर ठेवत असताना आतापर्यंत विराज देखील अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सामना दोन्ही क्रिकेट संघासाठी डू और डायचा सामना, कारण विजय मिळवणं हे एकच ध्येय डोळ्यासमोर राखून दोन्ही क्रिकेट संघ आज मैदानात उतरले. आणि पाहिलं गेलं तर प्रथमतः टॉस विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना अकस्मात मडगाव क्रिकेट संघ आपण पाहतोय मैदानात. लोअर फुल टॉस चेंडू जमिनीलगतचा एक सुंदर फटका, वाईडिश लॉंग ऑनला एक धाव तर सहजरित्या पूर्ण केले गेले, परंतु थोडंसं पंबल पाहायला मिळालं आणि कॉलिंग चांगलं दुसऱ्या धावेकडे पावलं अगदी सहजरित्या वळताना पाहायला मिळाल्या. महत्वपूर्ण 2 धावेने सांघिक धावफलक पाहायला गेलं तर बऱ्याच वेळानंतर पुढे सरकले गेले. धावफलकावरती 6 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 6 रन लॉस ऑफ 3 विकेट. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 6 धावा धावफलकावर. मात्र शपलवर एक सुंदर फटका डीप फायलिंगला, चेंडू सरळ सीमारेषा पार. पहिला षटकार फलंदाज संजित याच्या बॅटमधून. ट्वेल्व रन स्कोर बोर्ड वरती 12 धावा एक आक्रमक फटक्याने सांघिक धावफलक काहीसा वेगाने पुढे सरकले गेलाय. दुसरं स्ट्राईक आहे प्रगतीपथावर राईट आर्म राऊंड विकेट विराज सज्ज होतोय. मात्र रिव्हर्सिपचा फटका विकेट किपर बीड होतोय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये महत्वपूर्ण बाईटच्या स्वरूपात चौकार काहीसा बोनस स्वरूपात मिळतोय सातारा क्रिकेटर संघाला आणि या चौकाराने सांघिक धावफलक परावर्तित झालाय. 16 रन स्कोर बोर्ड वरती 16 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 3 धावा निघाल्या होत्या पॉवर प्लेच्या महत्वपूर्ण षटकादरम्यान शैलेश याच्याकडून आणि 2 सफलता प्राप्त देखील केली होती, परंतु दुसऱ्या षटकादरम्यान पाहायला गेलं तर 13 धावा खर्च करणारे षटक हे गोलंदाज विराज याचं पाहायला मिळालं, परंतु एक सफलता देखील त्या षटकादरम्यान. 16 धावा धावफलकावर प्रतिषटक 8ची सरासरी ही राखली गेली मैदानात. सातारा क्रिकेटर संघाकडून प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या महत्वपूर्ण सामन्यादरम्यान गोलंदाजी मार्कवर इस्माईल पाहायला मिळतोय. तिसरं षटक आणि स्ट्रायकिंग एंडवरती संजय नाईक हा फलंदाज. 5 षटकाचा हा सामना. नक्कीच समोरचा संघ ताकदवर क्रिकेट संघ आणि त्या संघासमोर एक मोठं धावसंख्येचं लक्ष उभं करणं या इराद्याने मात्र फलंदाजी करत असताना मैदानात पाहायला मिळतोय सातारा क्रिकेटर संघ. पहिला चेंडू कव्हरला एक सुंदर फटका नो मॅच लँड मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला, जोपर्यंत क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुहेरी धावेकडे पावले वळली, परंतु पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषा पार निघतोय चौकारासाठी. इस्माईल याचं स्वागत एक नेत्रदीपक चौकारने मैदानात पाहायला मिळते संजय नाईक याच्या बॅटमधून. वीस धावा धावफलकावरती तिसरं षटक हे मात्र मार्गस्थ. पहिल्या चेंडूवरती चौकार, जीवनदान प्राप्त झालंय आणि जीवनदान प्राप्त झाल्यानंतर पाहायला गेलं तर एक आक्रमक फटका संजय नाईक याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिसऱ्या षटक हे प्रगतीपदावर 2 षटकामध्ये पाहायला गेलं तर 16 धावा निघाल्या, परंतु तिसऱ्या षटकाची सुरुवात एक चौकारने आक्रमक फटक्याने झाली फलंदाज संजय नाईक याच्या बॅटमधून आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होईल. मात्र फटका खेळायचा होता कव्हरला, परंतु ऑन साईडला फटका डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रात ट्रॅव्हल करतो. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली गेली आणि फक्त एकच धाव, कारण डीप लॉंग ऑन सुंदर क्षेत्ररक्षण, प्रतीची फेकी देखील गोलंदाजाकडे आणि एक या धावसंख्येने सांघिक धावफलक. 21 रन लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. 21 धावा या धावफलकावरती 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर.
एका बाजूने आक्रमण होणं खूप महत्त्वाचं, कारण 5 षटकादरम्यान 60 ते 70 धावा जर धावफलकावर निघाल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल हे प्रतिस्पर्धी अकस्मात मडगाव क्रिकेट संघासमोर उभं करता येईल. परंतु आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर मडगाव क्रिकेट संघाकडून भेदक मारा अचूक टप्प्याची गोलंदाजी ही मैदानात पाहायला मिळते. मात्र शॉर्ट चेंडू शॉर्ट आर्म पुलचा फटका डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर वेगात गतीने पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेकडे पावले वळले, परंतु जोपर्यंत फेकी आली तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या मैदानात पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला, थोडंसं बॅकअप करा पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती ज्या ठिकाणी 2 धावा त्या ठिकाणी तिहेरी धाव निघताना मैदानात पाहायला मिळते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट संजय नाईक आणि साथीला संजित या 2 फलंदाजाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण 3 धावा. फोर रन स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतो. 24 धावा धावफलकावरती महत्वपूर्ण 3 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट विकेटमध्ये पाहायला मिळाले दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र एक ताकदवर फटका घडाघाती प्रहार काऊ कॉर्नरला. चेंडू सरळ सीमारेषा पार 6 धावांसाठी निघतोय. सो खबर आसा आपण खंय बॉल घालतलो त्या प्रमाणे आपली फिल्डिंग सेट करता. किरण असं स्ट्रायकर हा. आणि एक वड काढलेली किरणान, पण ती किती बरी बॉलिंग आणि सेकंड टाइम काडटा डॉट बॉल. स्कोर उरला एकाच रनाचेर. जिखपाक जाय 53. पयली ओव्हर चालू आसा. आणि एक बरो बॉल. सो डॉट बॉलांची हॅट्रिक. स्कोर थंयच्या थंयच 1 रन अशें म्हणून सांगता आमचो ऑफिशियल स्कोरर प्रभू उल्हास. कौतुक करचे पडटले पयली बॅट्समॅनाचे मागीर बॉलराचे. सो डॅड बॉल. सो 3 डॉट बॉल काडटा आणि प्रजेश. सो एट सेकंड टाइम घडटा. सो एम्पायर बारीकशे हांगा नोटीस दिता प्रजेशाक बॉलराक. सो हे फावटी हे युद्ध कोण जिखता पळया. बॅट्समॅनाक मेळटा 2 रन. सो उदवचो 1 आणि हे 2. स्कोर आसा 3. पयली ओव्हर सोंपता आणि स्कोर जाला 3 रन. आणि एक्झॅक्टली जिखपाक जाय 50 रन, कारण काडल्या 52 सातेरी क्रिकेटर्स कुडचर यांच्यांनी आणि 53 रन्साची गरज असली. आता येता पयले ओव्हरीक 3 आणि 50 रन्साची गरज. सो दुसरी ओव्हर करता सनील सावंत. सनील सावंत आणि स्ट्रायकर आसा विराज. स्कोर आता मेरेन जाता 3 आणि 4 ओव्हरींक 50 रन्साची गरज. सो पयले ओव्हरी गेल्या केवळ 3 आणि जाय 50. फक्त 4 ओव्हरी उरल्या. मॅच जाता 5 ओव्हरीची. सो विराज येला स्ट्रायकर.
आणि विराज मारता एक बरो चौकार. सो स्कोर जाता 7 रन. सो चौकार आणि स्कोर जाता 7 रन. सो जायत्यो टिमी खेळटा गोंयभराच्यो ह्या टुर्नामेंटाक. टोटल 40 टिमी सहभागी जाता ह्या टुर्नामेंटाक. 30 टिमी पंचायत लेवलच्यो आणि 10 टिमी म्युन्सिपाल्टी लेवलच्यो. आयज जाता त्यो सगळ्यो 10 मॅची म्युन्सिपाल्टीच्यो. खेळटा ते मडगांवकार आणि कुडचडकार. सो चौकार 4 रन्स. सिग्नल बाय अंपायर. स्कोर जाता 7 रन. विराज असा स्ट्रायकार न स्ट्रायकार असा किरण आम्ही असा दुसरे ओव्हरीन पहिली ओव्हर केली आणि 3 रन दिले फक्त. आता मेरेन जाता 7 रन. आणि हे फावटी वळवळके वळवय मारता शॉट आणि सगळ्यात पेक्षा वयर मारता विराज आणि जाता 13. मडगांवचो विराज वळवळके मारता शॉट आणि पॉवर पॅक 6. स्कोर जाता 13. आम्ही असं दुसरे ओव्हरीन जिखपाक जाय 53. आता जाय 40. सो बॅक इन द गेम. स्कोर जाता 13. आम्ही असं दुसरे ओव्हरीन आणि 40 जाय. हे फावटी मारला आणि फिल्डर धावता एक पूर्ण वयता बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 17 जाता स्कोर. सो 2 पॉवर पॅक शॉट विराजाच्या बॅटातलो पहिलो सोको आणि मागीर चौको. टोटल जाता आता 17. सो दुसरी ओव्हर चालू असा. पहिली ओव्हर खेळून काढली 3 रन काढले आणि आता मेरेन हे ओव्हरीक येता 14 रन. टोटल जाता 17 आणि विराजाचे बॅट चलपाक लागला. आणि वो बॉल बरो आणि बॅट्समॅन आउट. विकेट घेता प्राइज विकेट घेता बॉलर. सो विराज आउट जाता आणि वयता. देव बरें करूं माऊली कॅटरर्स. तुम्ही धाडून दिल्ले गिफ्ट हांगा पावला. सनी सावंत उर्फ बाबू. चड आनी चड देव बरें करूं तुका तुज्या मनशांक. सो दुसरी ओव्हर जाता. विकेट वयता विराजाची आणि स्कोर पावता 17 रन्साचेर. जिखपाक जाय 53 आणि न्यू बॅटर येता नवनाथ. सो नवनाथ येला नवो बॅट्समॅन आणि स्कोर आता मेरेन जाता 17. आम्ही असा दुसरे ओव्हरीन. विराज 2 चौके आणि 1 षटकार मारून आउट जाता. नवनाथ येत 2 फिल्डर असा आणि बॉल आडून थ्रो करता म्हणसर 1 रन मेळटा. सो आता मेळटा 1 रन. स्कोर जाता 18. स्ट्रायकर येला किरण. 18 18. सो दुसरी ओव्हर अजून चालू असा. स्कोर जाता 18. स्ट्रायकर येला किरण.
सो हे फावटी फिल्डर घेता बरी कॅच आणि आउट जाता किरण. 18 गेलो 2 विकेटी. जिखपाक जाय 53 रन. सो 2 ओव्हरी सोंपता आणि स्कोर जाता 18. 2 विकेटी गेल्या. सो न्यू बॅटर जुनेद आणि सातेरी तर्फे तिसरी ओव्हर करता प्रवीण. सो तिसरी ओव्हर करता प्रवीण सातेरी क्रिकेटर्स कुडचरे तर्फे. जुनेद येला नाव बॅट्समॅन नाव बॅटर. नवनाथ असं स्ट्रायकर. नौ स्ट्रायकर जुनेद. प्रवीण 2 ओव्हरी सोंपता 18 झाला स्कोर आणि 3 ओव्हरीचा उरला खेळ बाकी. प्रवीण बॉलिंग करतलो नवनाथाक. सो वायड बॉल 2 ओव्हरी सोंपल्या आणि कॉमेंट्री बॉक्सान हांगा चेंज जाता. मायक वयता आमचे सिनियर कॉमेंटेटर सर अशोक नाईक. थैंक यू सर. 19 रन पर स्कोर आगे बढ़ा 2 विकेट के नुकसान पे. 19 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओवर इन प्रोग्रेस. गेंदबाजी के मोर्चे पर प्रवीण गेंदबाजी करते हुए और स्ट्राइक एंड पर नवनाथ और नॉन स्ट्राइकर एंड पर बैटर जुनेद. ओ बड़ा शॉट लेग स्टंप पर. यह गेंद स्क्वायर लेग बाउंड्री पर. फील्डर गेंद के नीचे. प्रजेश उर्फ विकी नाइक कैच को पकड़ते हुए टीम को लगता हुआ यह तीसरा धक्का. नौ बैटर मैदान पर अब्दुल. प्रवीण को मिलती हुई सफलता. टारगेट है मैच को जीतने का. 53 का 5 ओवर का मुकाबला है. 53 का टारगेट है और प्रवीण अपने बॉलिंग मार्ग पर. न्यू बैटर मैदान पर अब्दुल. नॉन स्ट्राइकर एंड पर जुनेद. आउट होकर वापस नवनाथ. अच्छी गेंद यॉर्कर लेन की. अपने पालत्र में गेंद को फील्ड किया. थ्रो किया था लेकिन गेंद स्टंपों पे नहीं लगी. बल्लेबाज के पेट पर लगी. शुरू के दौर में अजय सर बचपन में ये खेल भी एक हुआ करता था. बिल्कुल. पुराने खेल अब बिल्कुल गायब हो चुके हैं. तो फिलहाल जुड़ जाते हैं मैदान पर प्रवीण. राइट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद फिर से एक बार. यॉर्कर लेन की गेंद बल्लेबाज के बिल्कुल जो कि परों के साथ गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. स्कोर रुका हुआ 30 रन 3 विकेट पर. 3 ओवर की खेल की समाप्ति के बाद 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 30 रन 3 विकेट पर. 2 ओवर 12 गेंदों का खेल अभी भी बाकी और मैच को जीतने के लिए 23 रन्स. 12 बॉल्स 23 रन्स. 12 गेंदों में 23 रन. गेंदबाजी में परिवर्तन. 2 ओवर का खेल बाकी. 12 गेंदों का दीप गेंदबाजी पर.
दीप केरकर गेंदबाजी पर। फुल टॉस, इस बार गैप में गेंद खेला, देखना होगा फील्डर। ओ कोशिश बढ़िया थी लेकिन रोक नहीं पाए, गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। कोशिश बढ़िया थी लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, लेकिन गेंद उनके सर के ऊपर से बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। 11 गेंदों का खेल बाकी अभी भी मैच का, और जीतने के लिए 19 रन। 11 चेंडूत 19 धावा सामना जिंकण्यासाठी। दीप केरकर बॉलिंग मार्क पर। ओवर पिच गेंद, एक बड़ा शॉट खेलना चाहते थे स्ट्राइक एंड पर बैटर, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। 2 बैटर मैदान पर, जुनैद और जुनैद के साथ अब्दुल, ये जोड़ी मैदान पर, और दीप केरकर अपने बॉलिंग मार्क पर। और इस बार अक्रॉस द लाइन खेला, ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद निकलती हुई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। इस ओवर में यह दूसरा चौका। Captain of Royal Warriors Cancun, please come for the toss. I repeat, Captain of Royal Warriors Cancun. 2 चौके इस ओवर में। दीप केरकर अपने बॉलिंग मार्क पर, अगली गेंद लेकर। हड़बड़ाहट के साथ खेला, पालतरों में गेंद को फील्ड किया, लेकिन तब तक दोनों बल्लेबाज अपने अपने क्रीज में सुरक्षित। 1 रन मिल गया स्कोर के खाते में, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 39, टोटल 39, लॉस ऑफ 3 विकेट। अभी भी चाहिए 14 रन मैच को जीतने के लिए। मुकाबला बिल्कुल शानदार दिखाई देता हुआ अकस्मात मडगांव क्रिकेट टीम 53 रन टोटल मैच को जीतने के लिए। 9 गेंदों का खेल बाकी और 14 रन। 9 गेंदों में 14 रन, 9 चेंडूत 14 धावा। तेज गेंद ऑफ स्टंप पर, बहुत अच्छी गेंद। 8 गेंदों का खेल बाकी, बहुत ही शानदार मुकाबला। दीप केरकर राइट आर्म ओवर द विकेट। आगे निकलकर एक बार फिर से बड़ा शॉट खेलना चाहते थे, डॉट गेंद, खेल समाप्त होता हुआ और एक ओवर का। 4 ओवर की समाप्ति हुई। सो आमच्यामध्ये असा आमच्या उसगावची सरपंच स्मिता गावडे मॅडम, स्वागत असा तुमचे उसगाव पंचायतीचे सरपंच बाय स्मिता गावडे हांगा आमच्यामध्ये असा तुमचे स्वागत। आणि ओवर टू यू अशोक सर। आखिरी ओवर और 6 गेंदों का खेल और 14 रन मैच को जीतने के लिए। आखिरी ओवर 6 गेंदों का खेल 14 रन। और शॉर्ट पिच गेंद, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। डॉट गेंद के साथ गेंदबाजी में शुरुआत होती हुई अंतिम ओवर की। 5 गेंदों का खेल बाकी, 14 रन मैच को जीतने के लिए। अभी भी मुकाबला बिल्कुल रोमहर्षक मैदान पर दोनों के बीच में।
इस बार नीची रही। पिछली गेंद में उछाल मिला था, एक अनियमित बाउंस है विकेट पर वो, और ये गेंद थोड़ी सी नीची रही टिप्पा खाने के बाद। अब मात्र 4 गेंदों का खेल बाकी, और 4 गेंदों में मैच को जीतने के लिए अभी भी 14 रन। लगातार 2 डॉट गेंदे। और फिर से थोड़ी सी इस बार शॉर्ट पिच गेंद, बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। 3 गेंदों का खेल समाप्त हुआ, 3 गेंदों का खेल बाकी अंतिम ओवर का। अकस्मात मडगांव क्रिकेट टीम के लिए अब मात्र बड़े शॉट लगाने पड़ेंगे। छोटी गेंद मिली इस बार, पुल किया गेंद को, मिड विकेट पर गेंद, फील्डर गेंद के नीचे, और इसी के साथ और एक विकेट का पतन होता हुआ अकस्मात मडगांव क्रिकेट टीम का। और अब मात्र जुनैद को वापस लौटना पड़ा आउट होकर। न्यू बैटर मैदान पर दादू। छोटी गेंद इस बार, पुल किया गेंद को, मिड विकेट पर गेंद चली गई, 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर, और 4 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। लेकिन बिल्कुल देरी हो चुकी है मैदान पर इस मैच में। 4 रन के साथ स्कोर पहुंचा 43, 10 रन चाहिए और मैच को जीतने के लिए। बेहतरीन शॉट, सामने बॉलर के ऊपर से, कमेंट्री बॉक्स से पीछे गेंद, सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। लेकिन मुकाबला हाथों से छूटा, एक शॉट जो कि और होना चाहिए था स्कोरिंग में। लेकिन फिलहाल अकस्मात मडगांव, आपका बहुत बहुत धन्यवाद, आपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, थैंक यू। सो अकस्मात मडगांव देव बरें करूं म्हणटा तुमी हांगा आमच्या टुर्नामेंटात सहभागी जाता, फुडें बी अशेंच सहकार्य दिवचे आणि आमची याद तुमच्या कडेन उरची म्हणून एक टोकन ऑफ लव आमी तुमकां दिता, तेजो स्विकार करचो हांव विनंती करता आमच्या सरपंच बाय अस्मिता गावडे हेका की अकस्माताचो मालक, ओनर किंवा कॅप्टनाक किंवा मालक अकस्माताच्या टोकन ऑफ लव दिवचो।